राज्यातल्या वोट चोरीच्या मुद्द्याला आता हिंदू मुस्लिमचा रंग आलाय। महाविकास आघाडी आणि मनसेनं मोर्चात दुबार मतदारांचे गठ्ठे सादर केल्यानंतर आता भाजपनंही त्याच भाषेत उत्तर दिलंय। नेमका आता हा वोट चोरीचा वाद धर्मापर्यंत कसा पोहोचलाय त्यावरचा हा विशेष रिपोर्ट। वोट चोरीला हिंदू मुस्लिमचा रंग, दुबार मतदार यादी, धर्मावरून वादावादी, बोगस मतदारांचा फायदा नेमका कुणाला? वोट चोरीचा मुद्दा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ठाकरे बंधूंनी सत्याच्या मोर्चात थेट बोगस मतदार याद्यांचा ढिगच उभा केला। मात्र त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आता भाजपनंही बोगस मतदार याद्यांचाच मुद्दा मविया आणि मनसेवर उलटवण्याची रणनीती आखली आहे। राज ठाकरेंनी मलबार हिल मधील वाचून दाखवलेल्या दुबार मतदारांच्या नावांवरून भाजपनं ठाकरेंना घेरलंय। भाजपनं वोट चोरीला थेट मराठी आणि हिंदुत्व जोडलंय। 4500 मतदार कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडी मधले मतदार आहेत। मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे। एक तर पहिल्यांदा तुम्ही घराघरामध्ये जा, सर्वजण याद्यांवरती सगळ्यात जोरात काम करा, चेहरे कळले पाहिजेत। आणि त्यानंतर जर समजा तिकडे हे दुबार तिबार वाले जर आले, तिथेच फोडून काढायचे। बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे। राज ठाकरेजी दुबार मतदार केवळ तुम्हाला मराठी माणूसच दिसतोय? दुबार मतदार तुम्हाला केवळ हिंदू माणूसच दिसतोय? बडवायची भाषा तुम्ही या मराठी आणि हिंदू आणि दलित मतदारांबद्दल करताय, कारण आडनावावरनं जायचं असेल तर सरळ मिळेल तिकडे फटकवा। हे उद्धवजी ठाकरे यांची भूमिका या भूमिपुत्रांच्या विरोधातली दिसते। एवढंच नव्हे, अनेक मवियाचे आमदार मुस्लिम दुबार मतदारांमुळेच विजयी झाल्याचा दावा आशिष शेलारांनीही केलाय। त्यांनी मवियाच्या काही आमदारांची यादीच वाचून दाखवली आहे। कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांच्या विजयाचं मताधिक्य 1243 इतकं होतं, तर मुस्लिम दुबार मतदार 5532 होते। तर साकोलीत नाना पटोलेंच्या विजयाचं मताधिक्य 208 असून मुस्लिम दुबार मतदार 477 होते। वांद्रे पूर्व मधून वरुण सरदेसाईंचं मताधिक्य 11365 असून मुस्लिम दुबार मतदार 13313 होते। मालाड पश्चिम मध्ये असलम शेख यांच्या विजयाचं मताधिक्य 17007 इतकं होतं, तर मुस्लिम दुबार मतदार 6227 होते। बीड मध्ये संदीप क्षीरसागर यांच्या विजयाचं मताधिक्य 5324 असून मुस्लिम दुबार मतदार 14944 होते। आशिष शेलारांनी ठाकरे बंधूंना वोट जिहादचं समर्थन करू नका, विचार वापसी करा असा खोचक सल्लाही दिलाय। तर हिंदू मुस्लिमचा वाद निर्माण करून लोकशाही कमजोर करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करतायत असा टोला पटोलेंनी लगावलाय। यांना बेनकाब करण्यासाठी पत्रकार परिषद आहे। हे अभियान पूर्ण राज्यभर आम्ही अगोदरी केलंय, आताही करणार, पुढेही करणार। आणि यालाच आम्ही म्हटलंय की वोट जिहाद हा वोट जिहाद आहे। या वोट जिहादाचे समर्थक राज ठाकरेजी अजूनही वेळ गेली नाही, तुम्ही बनू नका। उद्धवजी अजूनही विचार वापसी करा, नका राहू आमच्याबरोबर, विरोध करा, आम्हाला अडचण नाही। त्यांना हेच माहित नाही आमच्या भागात मुस्लिमांची संख्याच नाही आहे, त्याच्यामुळे ते हवेत फेकणं त्यांनी बंद करावं। एक मूळ प्रश्न असा आहे की जात धर्म हे जे वापरून ज्या पद्धतीनं या बलशाली मताचा जो वापर या लोकशाहीमध्ये होत होता त्याला कसं यांनी कमजोर केलं। हा जो हिंदू मुसलमानाचा जो वाद निर्माण करून या लोकशाहीला कमजोर करण्याचं पाप हे लोक करायला निघालेले आहेत, त्यांनी हे पहिले थांबवावं, आमची त्यांना नम्र विनंती आहे। लोकसभेत राज्यातल्या पराभवानंतर भाजपनं वोट जिहादचा मुद्दा तापवला होता।
तर विधानसभेतल्या पराभवानंतर मवी आणि मनसेनं वोट चोरीचा मुद्दा तापवत बोगस मतदारांवरून रान उठवलंय. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी शहाच्या राजकारणात बोगस मतदारांचा मुद्दा थेट आता जात आणि धर्मापर्यंत पोहोचलाय. याचा फायदा नेमका कुणाला होणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल. वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई.